नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। तर आता राज्यातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। राज्यात कोणत्याही भागात राहणाऱ्या नागरिकास राज्यातील कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करता येण्यासाठी वन स्टेट वन रजिस्ट्रेशन संकल्पना राबवण्यात येणार आहे। तसेच घर बसल्या नागरिकांना दस्त नोंदणी करण्यासाठी महसूल विषयक काही दस्त नोंदणीसाठी फेसलेस प्रणाली देखील राबवण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे। सह्याद्री अतिथीगृह येथे महसूल विभागाच्या पुढील 100 दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा बैठक घेतलेली आहे। त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते। याशिवाय या बैठकीत अनेक विषयांवर भाष्य केलं आहे। राज्यातील जमीन मोजणीसाठी जी IAS तंत्रज्ञानावर आधारित ई-मोजणी राज्यात लागू करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। तसेच पासपोर्ट कार्यालयाप्रमाणे भूमी अभिलेख विभागातील सर्व सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रथम टप्प्यात 30 कार्यालयांमध्ये भूप्रमाण केंद्र सुरू करण्यात येणार आहेत। याशिवाय राज्यातील ग्रामीण भागातील वडिलोपार्जित जमिनीवर स्थायिक असलेल्या लोकांना आता त्यांच्या जमिनीचे स्वामित्व अर्थात मालमत्ता कार्ड मिळावे, यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महत्त्वपूर्ण स्वामित्व योजना जाहीर केलेली आहे। तसेच या योजनेअंतर्गत गावातील मिळकतींचे ड्रोनद्वारे GIS सर्वेक्षण आणि गावठाण भूमापन करण्यात येणार आहे। महत्त्वाचं म्हणजे PM किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांचे ओळख क्रमांक तयार करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।